स्वरूपाला दुसरा दृष्टांत देता येत नाही, दुसरं उदाहरण देता येत नाही, कारण सगळं स्थूल स्वरूपामध्ये फक्त आकाशच सूक्ष्म असल्यामुळे आकाश सकळाहून थोर आहे समर्थ म्हणतात आहे. आणि म्हणून आकाशाचा विचार स्वरूपासाठी दिलेला आहे. हे पक्क लक्षात ठेवून आपण पुढची मांडणी लक्षात घ्यायची आहे. म्हणून घटाकाश किंवा महाकाश हा विकार नाही, त्याप्रमाणे जीव आत्म्याचा विकार नाही, तर अवयव नाही. सोन्याचा अवयव अलंकार आहे, सोन्याचा विकार अलंकार आहे. पाण्याचा विकार लाट आणि तरंग आहे, हा अवयव आहे पाण्याचा, आणि हे विकार आहेत. परंतु आकाश घट फुटला तरी आकाश नष्ट होत नाही, मूळ आकाशात कोणताही विकार होत नाही. घटामधला आकाश आहे म्हणजे ते आकाश घटाच्या आकाराचं झालं असं नाही. म्हणून आकाशात कोणताही विकार होत नाही. घटाकाश निर्माण झालं का की नष्ट झालं याचा कोणताच परिणाम आकाशात होत नाही. आकाश हे सूक्ष्म आहे, व्यापक आहे, म्हणून ते निर्विकार आणि निराकार निर्विशेष आहे, कारण ते सूक्ष्म असून व्यापक आहे. असा पारमार्थिक स्वरूपाने जर विचार केला तर घटाकाश मठाकाश हे सर्व आकाश स्वरूप आहे, यात भेद नाही. त्याचप्रमाणे जीव हा परमात्म्याचा विकार किंवा अवयव नाही. असणारा वाटणारा जो आमचा भेद आहे हे उपाधिजन्य आहे, अज्ञानमूलक आहे, सर्वत्र मिथ्या आहे, हे आम्ही जाणून घ्यायचं. आम्ही साधना कशी करतो, फार सुंदर शब्द डॉक्टर काकांनी वापरलेला आहे. आम्ही सटर फटर साधना करतो. आम्ही सटर फटर साधना करतो आणि म्हणून साधना करतो, मी साधना करतो हे आमच्या जीवाला वाटतं. आमच्या बुद्धिस्थ चिदाभासाला हे वाटतं की मी साधना करतो, मी अभ्यास करतो, मला साधना करून परब्रह्म स्वरूप मिळवायचे आहे, अभ्यास करून मला मिळवायचे आहे, असं वाटणारा जो आहे तो जीव आहे. आणि हा गैरसमज आमचा दूर करणे फार महत्वाचं आहे. व्यवहार्य जरी आम्ही भेद करत असलो तरी सुद्धा आम्ही व्यवहार्य भेद करतो आणि एकमेकांपासून आम्ही वेगळं समजतो. व्यवहारता ठीक आहे, पण परमार्थता हा भेद नाही. परमार्थता हा भेद नाही. आम्ही स्वतःला अवयव आणि अवयवी समजतो, अवयव आणि अवयवी, अवयव धारण करणारा अवयवी समजतो, परंतु आत्मा निरवय आहे, तो मी आहे. अशा पद्धतीचा अभ्यास जर आमचा झाला तरच मग न कश्चित जायते जीव इथपर्यंत जावं लागेल, इथपर्यंत आम्ही पोहोचू, या उंचीला आम्हाला गाठता येईल. म्हणून हा भेद आम्हाला दिसतो, याचं कारण असं आहे, श्रुती म्हणते हा भेद दिसतो म्हणजे आमची बुद्धी ही बालकासारखी अविवेकी आहे. बालकाची जशी अविवेकी बुद्धी असते, एका हातात जर का चॉकलेट आणि एका हातात जर का सोन्याची अंगठी ठेवली तर तो चॉकलेटच निवडतो, सोन्याची अंगठी निवडत नाही. निवड त्याची चॉकलेटचीच असते. अशाश्वत सुख आहे, कायमचं सुख नाही. त्या मानाने त्या तुलनेत दृष्टांत एकदेशी असतो. अंगठीचं सुख हे त्या चॉकलेटच्या मानाने बराच काळ टिकणार असतो, पण त्याला ते अल्प काळातलं आणि दीर्घकाळ कळत नसतो. तो निवड अल्प काळाच्या सुखाची करतो. तसं आमची बालकाची बुद्धी अविवेकी असते, बालकासारखी बुद्धी असते, आणि म्हणून हा भेद दिसतो. हा भेद कसा दिसतो, का दिसतो, याचं सगळं स्पष्टीकरण आता अधिकारवाणीतून आपण ऐकूया, श्रवण करूया. रामकृष्ण.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात, पीतांबरादरुणबिंब फलाधरुष्ठा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंडाताई यांच्या चरणारविंदांवर नतमस्तक होतो. आदरणीय नीलाताई दादा यांना साष्टांग नमस्कार करतो. भगवत स्वरूप आपण सगळ्यांना वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. विषय आपण सगळे मिळून घेत असतो. एकटा मी बोलणारा आणि तुम्ही ऐकणारे असा आपला भेद नाही. आपण दोघही अभ्यासक असल्यामुळे शांतीपाठ आपण म्हणा, ज्यांनी पहिले म्हटलं असेल त्यांनी सुरुवात करा. कानी शुभवचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करुनी स्तुतिपद, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ठनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते दादा. 8 नंबरच्या श्रुतीला आपण येऊन पोहोचलो होतो आणि तिथूनच आपण प्रारंभ करूया. यथा भवति बालानां गगनं मलिनं भलैः, यथा भवति बालानां गगनं मलिनं मलैः, तथा भवत्य बुद्धानां आत्मा ती मलिनो मलैः. बालकाची बुद्धी सांगितली आहे आणि श्रुती मोठी हुशार आहे. हुशार आहे म्हणजे आपल्या चुका खुदीने सांगते. अमरावती कमलेश आवाज येतोय इथे. यथा भवति बालानां गगनं मलिनं मलैः. लहान मुलांचं उदाहरण दिलं
आणि इनडायरेक्टली आपण लहान मुलं आहोत हे आपल्याला सांगून ठेवलं. काय करतात लहान मुलं? त्याचं त्यांनी उत्तर दिलं की लहान मुलं आकाशामध्ये ढग आल्यानंतर आकाश मळलं असं समजतात, किंवा आकाशामध्ये धूळ उडली, वादळ येतं थोडस आणि धूळ उडते आकाशात, तर आकाश मलिन झालं असं समजतात. असे समजणारे जे, त्यांना बाल असं म्हणतात. जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण मोठ्या टेकडीवर चढलो आणि ढग आपल्या अंगाखालून जातात आहे, तर ढगांच्या वरचं आकाश स्वच्छच आहे, पण खालून आपल्याला आकाश मळलं आहे असं वाटतं. तसं ज्यांच्या अंतःकरणात राग द्वेषादी मळ आहे, अहंकार मत्सरादी मळ आहेत, त्यांना आत्मा मलिन वाटतो, म्हणजे मी देह आहे असंच वाटतं. हा रागद्वेष आत्म्याचाच आहे असं वाटतं. आकाश टेकडीवर चढल्यानंतर जेव्हा ढग आपल्या अंगाला स्पर्श करून जातात, तेव्हा वरचं आकाश निरभ्र आहे हे आपल्या लक्षात येतं की नाही? ढग खाली उतरले, पण आपण अगदी खाली जमिनीवर असल्यामुळे आपल्याला आकाश ढगानी मलिन झालं असं वाटतं, किंवा धुळीनी मलिन झालं असं वाटतं. पण वस्तुतः आकाश स्वच्छच असतं, आकाशामध्ये काहीच फरक पडत नाही. आणि आम्ही जन्म, मरण, वृद्धत्व, जीवन, जीवनातले फटके, फटके शब्द वापरतात. जीवनामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल, प्रतिकूलतेला फटके म्हणतात. आणि मग फटक्यानी माणूस हमसून हमसून रडतो. त्यावेळेला त्या माणसाला आत्मा जाणण्याची इच्छाच होत नाही. या माणसाला सुख दुःख माझं आहे असं वाटतं. सुख दुःख कोणाला होत आहे? देहाला होत आहे. देह मी नाही, देह माझा आहे पण देह मी नाही. शर्ट माझा आहे पण शर्ट मी नाही. त्यामुळे हात पाय नाक कान माझे आहे, मी हात पाय नाक कान डोळा नाही. मग येणारे सुख दुःख जर देहावर येतात, तर मी देह नसल्यामुळे सुख दुःखाशी माझा संबंध नाही, हा निश्चय तेव्हा जागा असला पाहिजे. आणि असा निश्चय ज्यांचा जागा नसतो, त्यांना कधीच आत्मा जाणता येत नाही. जे देहाला आणि रागद्वेषाला माझं समजतात. मी रागवलो म्हणतो, मी नाही ऐकत कोणाचं. मला एकदा संताप आला ना, मग अच्छा राहिला समोर. काय भाषा आहे ही सगळी, अनकंट्रोलेबल. झालं काय आहे, ऍक्सिलरेटर वर पाय पडला आणि ब्रेक फेल झाले. त्यावेळेची भाषा आहे ही सगळी. गाडी वेगच धारण करत असते आणि आता तिला रोखणार कोणी नाही, म्हणून बाल आला. अशा ड्रायव्हरला आपण कधी ठेवू का हो? असा जो जीवात्मा आहे त्याला बाल म्हटलेला आहे. त्या बालाबद्दलचे जे वर्णन केलेलं आहे, तो विशेषत्व सांगितलं आणि त्याचा विचार करायला काकांनी सांगितलं. काकांनी याच्यावर फार काय केलंय, भर दिलाय. डॉक्टर काकांनी याच्यावर खूप भर दिला आणि भर याच्यासाठी दिला की आम्हाला कोणी निंदा करायला राहिलं, आम्हाला कोणी स्तुती करणारं मिळालं, की आम्ही होरळून
किंवा होरपळून जातं. निंदा केली असेल तर होरपळून जातं, स्तुती केली असेल तर हुरळून जातं, अनुकूलता असेल तर हुरळून जातो, प्रतिकूलता असेल तर होरपळून जातो. पण तुकोबा म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा, अमुचा स्वहिताचा बदंदा. पुन्हा तुकोबा म्हणतात, उघडे आहे हित घात. हितही माझ्याच हातात आहे आणि घातही माझ्याच हातात आहे. एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योः. आत्मप्रकाश आपल्याच जवळ आहे, पण त्या आत्मप्रकाशाकडे मागे वळून पाहण्याची आपली वृत्तीच नाही. आम्ही तशी आमची नजर डेव्हलपच नाही केली. काय म्हणतात त्या, आम्ही सगळं डेव्हलप करतो, घर डेव्हलप करतो, नजर नाही डेव्हलप करतो. का नाही डेव्हलप करत हो? आम्हाला त्याची आवश्यकताच नाही वाटत. नजर एकदा जर विकसित झाली ना की आमचं काम झालं. वेगळ्याच प्रकाशात श्रुतीशी सुसंगत पद्धतीने त्याचा बोध व्हायला पाहिजे. पण आम्ही जे कानांनी पाहिलं, लंगड्या कानांनी आणि लुल्या डोळ्यांनी, काय शब्द वापरले मी, लंगडे कान लुले डोळे. आता हे कान लंगडे कसे? कानाला ऐकता आलं तरी बघता येत नाही, गंध येत नाही, स्पर्श येत नाही. लुले डोळे, डोळ्यांना बघता आलं तरी ऐकता येत नाही, स्पर्श कळत नाही, चव कळत नाही, गंध कळत नाही. म्हणजे कान आणि डोळे हे अपंग आहेत, लंगडे लुले आहेत, तरीही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आणि कोण काय बोललं त्या शब्दाला काय करतो आम्ही, मनामध्ये विशेषत्वानी जागा देतो. कारण तो शब्द आमच्या स्मृतीमध्ये जाऊन बसतो आणि मग पुन्हा आठवून आठवून हमसून हमसून त्याच गोष्टीची काय करतो आम्ही, चरवण करतो. दुसरा शब्द काय आहे त्याला, रवंथ. आम्ही रवंथ करतो. आणि असा जो रवंथ करण्याची कॅरेक्टरिस्टिक आम्ही डेव्हलप केली, आमचं झालं नुकसान म्हणून समजा. एखाद्याच्या घरी मृत्यू झाला असतो आणि त्याच्यानंतर आपण जावं तर एकदा रडकथा बरोबर आहे, पण या रडकथेचं जर पुन्हा पुन्हा रिव्हिजन होत असेल तर मग काय होईल त्या रडकथेचं, रटाळवाणी होते, कंटाळवाणी होते. पण तो रडणारा सांगतच राहतो, मग हळूहळू हा रडतच राहतो म्हणून लोकांचं जाणं कमी व्हायला लागतं. मग तो म्हणतो, कोणी नसतं हो आपलं, खरंच आपलं कोणी नसतं. म्हणून अशा कॅरेक्टरिस्टिक साधकाच्या असता कामा नये. कधीच असता कामा नये. मग हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. साधकाचं काय आहे, दुसऱ्या मधले रागद्वेष न बघता स्वतः मधल्या दोषांना घालवून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आम्ही आपले दोष पाहायला कधीच उत्सुक नसतो आणि दुसऱ्यांचे दोष पाहिल्याशिवाय सोडत नाही. बालानाम शब्द सुरू आहे बरं. अविवेकी माणूस कसा असतो याचं श्रुतींनी वर्णन केलं. आणि काका म्हणतात की हरी दिसे जनीवनी आत्मतत्व. ज्ञानदेव महाराज म्हणतात ते हरी दिसे जनीवनी नाथ महाराजांचा आहे बरं.
रीता ठाव या राघवय विण नाही. समर्थ तुकोबा विठ्ठल सर्वत्र संचले का. माऊली काय म्हणते. माऊली सगळ्यांना पाठ आहे, सांगा कोणीतरी. भरला खन दाट हरी असे. भरला धनदाट हरी दिसे. आम्ही काय करतो, आम्ही सिलेक्टिव्ह आहोत. काय शब्द आहे सिलेक्टिव्ह. हा सिलेक्टिव्ह शब्द सुद्धा दूषणावर का दिलेला काकांनी आपल्याला. आम्ही काय म्हणतो, सगळ्यांमध्ये देव आहे, एकदम मान्य. भरला घनदाट हरी दिसे, पण तिच्यात नाही. ती म्हणजे कोण समजून गेलं. सुने करता सासू आणि सासू करता सून. आता भरला घनदाट हरी दिसे पण तिच्यात नाही, याला सिलेक्टिव्ह नजर असं म्हणतात. ही सिलेक्टिव्ह नजर आमचा घात कर. की कसं सिलेक्ट करून ठेवलं आम्ही. सगळीकडे परमेश्वर मान्य, तिच्यात आहे हे अमान्य. याने आमच्या जीवनाचा घात केला. तुका म्हणे आहे हीच घात. नाही करून घेतलं, घात करून घेतला. आणि अशा प्रकारे घात करण्यामध्ये आम्ही जेव्हा पटायच असतो, त्यावेळेला आपल्या जीवनाचं खरं नसतं. त्यावेळेला आमच्या जीवनाचं काही खरं नसतं. एकदा त्यांच्यामध्ये परमेश्वर नाही, तिच्यामध्ये परमेश्वर नाही, त्याच्यामध्ये परमेश्वर नाही, हे एकदा आलं की ईर्ष्या, स्पर्धा, हेवे दावे, चढाओढ काय सुरू आहे. यथा भवत्य बुद्धानाम आत्मापि मलिनो मलैहि. आणि आता आत्मा मलिन झालं असं वाटतं, कारण साम्राज्य कोणाचं आहे. ईर्ष्या, देश, स्पर्धा, मत्सर, अविवेकाचं साम्राज्य आहे. हे जेव्हा आमच्यावर कुरघोडी करतात, कुरघोडी केली हे आम्हाला समजत नसतं. जागं राहिलं तर कळतं. उदाहरण देतो एका कुरघोडीचं, पटकन लक्षात येईल. आम्ही ड्रायव्हिंग करतो, छान गाडी चालवतो, वेगात गाडी चालवतो, पण एक क्षण असा येतो की त्या वेगाने आमच्यावर कुरघोडी केली असते. आणि मग मी एवढ्या वेळात एवढे किलोमीटर कसं गाठून दाखवतो बघा. झाला आता वेगाने माझ्यावर कुरघोडी केली, आणि परिणाम फलस्वरूप काय झालं, जे व्हायचं ते झालं. तसं दोषांनी आमच्यावर कुरघोडी केली की भरला घनदाट हरी दिसे, ह्याची आम्ही वाट लावतो. तो असतोच, पण आमचा मूड गेला असतो. काका उदाहरण देतात, त्याचा फक्त उल्लेख करतो की एका मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो आणि माझ्याच बाजूला डॉक्टर उभा होता. बस सुरू झाला. म्हणून मग आम्ही ज्या पद्धतीचं साधनं करतो ना, हे लुटूपुटू साधन आमच्या कामी नाहीयेत, कारण आम्ही आमच्या मनाने केले, निवडलेले असतात. म्हणून शास्त्रांनी निवडलेले साधन असावे, श्रुतींनी सांगितलेलं साधन असावं. श्रुती कुठल्या देवाच्या मागे नाही. आपल्या मनाचं जे साधन असतं ते आमचा घात करत असतं. एवं माध्यान्नीची देवी तम धाडीना दिवो दावी, तैसी अनुभव उभयता पदवी शब्द आले. आम्हाला प्रवचन करता आलं, कीर्तन करता आलं, आम्हाला वाटतं की आम्हाला खूप काही जमलं. पण पक्क लक्षात ठेवा, शब्दांनी आत्मज्ञान होत नाही. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंद्यते. बोधम बोधम प्रतिबोधम, शब्द त्याच्या मागे बोध असतो.
आणि तो बोध ज्याच्या सत्तेवर होतो तो मी आहे. म्हणून प्रवचन शब्दांनी होतं, कीर्तन शब्दांनी होतं, त्याच्या मागे बोध असतो. हा जो बोध आहे हा आत्मस्वरूपामुळे झाला असतो. तो मी आहे हे प्रवचनकार, कीर्तनकार आणि श्रोत्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कारण त्याला ऐकू कोणाच्या सत्तेवर येतं? पण होतं कसं? माझ्यापेक्षा त्या प्रवचनकाराला जास्त बोलवणे. आता लक्ष कुठे गेलं? मनाच्या मनाकडे बघायला. मत्सराचा पाठलाग केला तर हानी आहे, पण मनाच्या मनाचा जर पाठलाग केला तर माझं काम झालं आहे. पाळत कुठे ठेवायची आहे? मत्सर कोण करतो माझा, हेवे दावे कोण करतात माझे, ह्याच्यावर नाही पाळत ठेवायची. हा हेवा दावा करतो हे कुणाला कळलं? मनाला कळलं. मन कोणाच्या सत्तेवर काम करताय? स्वरूपाच्या सत्तेवर काम करताय. ते स्वरूप मी आहे. याला साधनेच्या युक्त्या असं म्हणतात. जीवन साधना प्रधान राहिलं पाहिजे. अखंड साधनेकडे लक्ष राहिलं पाहिजे. समोर येईल त्या पद्धतीने साधकाने आपली साधना करून घ्यावी. आपली साधना आपल्याला करून घेता आली पाहिजे. साधना म्हणजे फक्त एका जागी बसून स्थिर राहणे नाही. काही वर्म असतात साधकांची. म्हणून मग इथे पुढच्या ओवीमध्ये सांगितलंय, 9 नंबरच्या ओवीमध्ये, हे सगळं घडतं त्याचा आत्मा साक्षी आहे. मग जाण्या येण्याचा साक्षी पण आत्माच आहे. जातं कोण? देह. येतं कोण? देह. त्याचा साक्षी जन्मला आणि संपला, त्याचा साक्षी आत्मा आहे. आणि एकदा जर आमच्या लक्षात आलं तर मग त्या साक्षीकडे आम्ही लक्ष देतो. पण साक्षीकडे लक्ष द्यायला आम्हाला मनबुद्धी मदत करतात. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. 10व्या नंबरची कारिका. काय आहे कारिका? संघाचा हा स्वप्नवत सर्वे आत्ममाया विसर्जिता हा आधिक्ये सर्व साम्येवा नोपपत्तीर ही विद्यते. 10 नंबरची कारिका, अद्वैत प्रकरण. जे पारखायला पाहिजे ते जर पारखून घेतलं तर काम होत. आपण सोनाराकडे जातो, नुसतं दागिन्याचं वजन करून सोनार थांबत नाही. त्या दागिन्याला वितळवतो आणि मग पुन्हा वजन करतो. काय पारखलं त्याने? निखळ सोनं त्यांनी पारखलं. म्हणून ज्यांनी थेट साधन केलं त्यालाच हे झेपतं. आणि मी हे झेपवून घेतलं पाहिजे, परवडवून घेतलं पाहिजे, मी आवडून घेतलं पाहिजे, झेपलंच पाहिजे, परवडलंच पाहिजे, रुचलंच पाहिजे. एवढ्या खटपटी केल्याशिवाय दमदार साधन होत नाही. असं साधन जीवाची दमणूक करतं. आणि अशी दमणूक केल्यानंतर मग नाही यध्रुवैः प्राप्यते हि अध्रुवम तत्. कठोपनिषद. किंवा बहिर्मुख असलेले इंद्रिय काय करतात? परांचिखाणी व्यतिरुणात स्वयंभू. काय करतात बहिर्मुख झालेले इंद्रिय? जगताकडे पाहतात. आणि मग असं जगताकडे पाहिलं की आमचं सगळं अंतर साधन विस्कळीत होऊन जातं. सगळं अंतर साधन आमचं विस्कळीत होऊन जातं. म्हणून बाहेर पाहण्याची गरजच नाहीये. ज्या वेळेला मनुष्य देह निर्मिती केली तेव्हा ईश्वराला आनंद झाला.
तो सुंदर शरीर मला मिळालं. सुंदर म्हणजे आत्म्याला शोधण्याची क्षमता असलेलं त्याला सुंदर असं म्हणतात. सुंदर शब्दाची व्याख्या सुद्धा आम्हाला कळत नाही हो, आणि म्हणून आम्हाला बाल म्हटलं आहे. 10 नंबरच्या कारिकेपर्यंत आलो आहे. सुंदर शब्दाची व्याख्या नाही कळत. राजा नल होता, अश्वपारखी होता. आणि पांडवामधला अश्वपारखी कोण होता माहितीये? नकुल. नकुल हा अश्वपारखी होता. तसा राजा नल हा अश्वपारखी होता. आणि कलीच्या प्रभावामुळे त्याला एका ठिकाणी घोड्यांच्या पागशाळेमध्ये चाकरी करावी लागली आणि राजाला स्वयंवराचं आमंत्रण आलं. नल हा स्वतः पहिलेच राजा होता, उत्तम अश्वपारखी होता आणि रथ चालवण्यात निपुण होता. हे राजाला माहित होत. राजांनी सांगितलं की आपल्याला कमी वेळामध्ये स्वयंवर गाठायचं आहे. स्वयंवर कोणाचं होतं? दमयंतीचं. तिने मुद्दाम रचलं होतं, तिला लग्न नव्हतं करायचं. तिला माहिती होतं की राजा नल जो आहे हा माझ्या स्वयंवराला येईल, त्याला सहनच होणार नाही माझं दुसऱ्याशी लग्न. आणि तो कलीच्या शापाने कुठे गेला आहे आणि सध्या तरी तो अनावृत्त आहे, दिसत नाही. म्हणून तिने स्वतःच स्वयंवर रचलं. आणि या राजाला कळलं की दमयंती तर सुंदर आहेत, मग आता तिला कसं मिळवायचं, म्हणून झालं सुरू. म्हणला अश्व घे. आपला विषय सुंदर सुरू आहे. बरं, मला कमी वेळात तिथपर्यंत पोहोचायचं आहे. कमी वेळात धावतील असे सुंदर घोडे तू आता आपल्या रथाला जुंप. आणि नल राजाने रथाला कसे घोडे जुंपले. राजा रथापाशी येतो, तो नलाला म्हणाला, तू तर अश्वपारखी आहेस, तुला सुंदर घोडे जुंपायला सांगितले, हे काय मरतुकडे घोडे तू जुंपले आहेस? हे कुठे सुंदर घोडे आहेत? अरे आपल्याला दमयंतीच्या स्वयंवराला पोहोचायचं आहे, आमंत्रण उशीर आलाय. राजा नल म्हणाला, महाराज बोलण्यात वेळ घालवू नका, पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. सुंदर घोडे कशाला म्हणतात मला ठाऊक. जर लठ्ठ घोडे घेतले तर ते काही काळानंतर थकून जातील, धावू शकणार नाही, आपण तिथे पोहोचू शकणार नाही. म्हणून अशा पद्धतीचे घोडे आज धावण्यासाठी गरजेचे आहे की जे फार लठ्ठ नाहीत आणि फार कृश पण नाहीत, धावून थकतील असे पण नाही, धावू शकणार नाहीत असे पण नाही. असे घोडे मी निवडले आहेत. आपण रथात येऊन बसावं. तसं लुटूपुटू साधन नसावं, साधन उपनिषदांनी सांगितलेलं असावं. पण आम्ही दोष बघण्यामध्ये एस्टॅब्लिश झालेलो असतो. पुष्कळ साधनं करण्यात आम्ही एस्टॅब्लिश झालेलो असतो. पठण, मग पठणांची स्पर्धा, लोकांच्या स्पर्धा, गीतेच्या श्लोकांच्या स्पर्धा चांगली गोष्ट आहे, पण श्लोक स्पर्धेसाठी नसून आतमधली ईर्ष्या आणि स्पर्धा वृत्ती घालवण्यासाठी आहे. हे जर लक्षात नाही राहिलं, काही घनपाठी ब्राह्मण असतात, घनपाठ सोपा नाही आहे आणि उलट्या अक्षरांनी सुद्धा तो वाचता येतो असा असतो. घनपाठामध्ये फार अभ्यास असतो, पण त्याचा अर्थ त्यांना ठाऊक नसतो घनपाठ करून सुद्धा. जे 27व्या वर्षी चाललं आहे तेच जर 17व्या वर्षी चालत असेल तर मग या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मिळावं
अशा पद्धतीचे आमच्या मनात सटरपटर विचार चालायला लागतात आणि रडण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग असं लुटूपुटू साधन आम्ही करत असतो. परवा मी उदाहरण दिलं होतं, ट्रॅक्टर विकत घेतला आणि त्याला रिकाम्या काड्याच्या पेट्या बांधल्या की आमचा ट्रॅक्टर केवढं घेऊन जातं. अशांना श्रुती माऊलींनी कृपण म्हटलंय, हेही आपण पाहिलंय. आणि म्हणून या ठिकाणी ते सांगतात, संगाता स्वप्नवत सर्व. आजच आपण सकाळी वक्तव्य ऐकलं आणि वक्तव्यामध्ये सांगण्यात आलं की आता सुवर्ण आणि पाणी हे दृष्टांत थिटे पडतात. आकाशाचा दृष्टांत फक्त आता चालायला लागलाय. तेवढ्या एका दृष्टांताला आता जागा आहे, बाकी दृष्टांत थिटे पडतात. याचं मुख्य जर काही कारण असेल तर सुवर्ण आणि पाणी स्थूल आहे आणि आकाश सूक्ष्म आहे. आत्मा आकाशाप्रमाणे सूक्ष्म आहे आणि सूक्ष्माला अवयव नसतात. त्याच्यामुळे सुवर्णाला दागिना हा अवयव आहे, पाण्याला लाट हा अवयव आहे. अवयव शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये वाढ होणे असा नाही. साखरेची पिठी साखर होणे हा पिठी साखर सुद्धा साखरेचा अवयव आहे, लक्षात घ्या. त्याचं मोठी वाढ होणे म्हणजे अवयव असा नाही त्याचा अर्थ. घट होणे हा सुद्धा अवयवाचाच भाग आहे. पण पिठी साखरेच्या प्रत्येक कणात साखर आहे, त्याच्यामुळे साखरेचा पिठी साखर हा अवयव आहे. आता सूक्ष्मात चाललोय ना आपण. म्हणून संगाता हा स्वप्नवत सर्वे. मन बुद्धी चित्त अहंकार हे अवयव आहेत, पण आत्म्याचे अवयव नाहीत. देहाचे अनुभव अवयव आहेत. आपण सूक्ष्मात चाललो आहे. हे सगळे अवयव आत्म्याच्या आखिरीत आहेत. ज्याप्रमाणे दोरीवर दिसलेला साप हा 2 फूट लांब असो की 4 फूट साप असो लांब असो, तो दोरीचा आश्रित आहे. लहानस सापाचं बांडूळ जरी दिसत असेल तरीही ते आश्रितच आहे. तसं मन बुद्धी चित्त अहंकार हे सूक्ष्म आहेत, पण अवयवच आहेत. म्हणून साधनेमध्ये सर्वात जास्त त्रास काय देतं? हे सूक्ष्म अवयव त्रास देतात, सूक्ष्म देह त्रास देतात. दोरीवरचा साप विषारी असला काय बिनविषारी असला काय, काय फरक पडतो? मग आत्म्यावरचा देह दरिद्री असला काय आणि राजा असला काय, काय फरक पडणार आहे? पटणार नाही. लवकर मी सांगितलं हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने देतो. हेच स्वप्नामध्ये मला मी राजा झालेलं दिसलो आणि दुसऱ्या स्वप्नात मला मी भिकारी झालेला दिसलो. कोणतं स्वप्न श्रेष्ठ? मी राजा झालो ते पडलेलं स्वप्न श्रेष्ठ की मी भिकारी झालो हे पडलेलं स्वप्न श्रेष्ठ? दोनही स्वप्न आत्माश्रित आहेत. तसा हा जो देह आहे माझा, प्रत्येकाने माझा म्हणायचं. माझा जो देह आहे, काळा गोरा उंच ठेंगणा तरुण वृद्ध इत्यादी इत्यादी, बुद्धिमान मठ्ठ एक्सेट्रा, हा जो माझा देह आहे, हा देह जसा काही असेल तो आत्म्याच्या आश्रयावर आहे. आत्मा मी आहे. देहाचं चिंतन करायचं नाही. हे आत्ता जमलं तर आजारपणात जमण्यासारखी शक्यता असू शकते. काका म्हणतात तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर आजारपण आलं की ते पालापाचोळ्यासारखं उडतं तत्व. म्हणून संघाताच्या मोठेपणाला महत्व देऊ नका, संघाताच्या साम्याला महत्व द्या. आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे. अधिष्ठान साम्य आहे. मनबुद्धी चित्त अहंकाराचं अधिष्ठान हे साम्य आहे. मनातही अधिष्ठान, बुद्धीतही अधिष्ठान, चित्तातही अधिष्ठान, अहंकारातही अधिष्ठान आत्माच आहे.
अधिष्ठानात साम्य आहे. अध्यस्त बदलला, दोरीवर सर्प दिसला, दोरीवर माळ दिसली, दोरीवर फरशीवर पडलेलं पाणी आहे असं वाटलं. दोरीवर दिसलेले संघात बदलले, दोरी नाही बदलले. आत्म्यावर दिसलेले मनबुद्धी चित्त अहंकार बदलले, आत्मा अधिष्ठान रूप आहे तो बदलला नाही. आणि याच उदाहरणाला श्रुती मातेने पुढे नेलं आणि पुढे नेऊन सांगितलं, रसादयो ही एकेशा. आता मी पुष्कळ साधनांवर अवलंबून राहतो का हो? सर्वा घटी राम देहादेही एक. काय म्हणतोय मी? सर्वा घटी एक सोडून नाही. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. कोणामुळे प्रकाशित होतो? आत्म्यामुळे प्रकाशित होतो. मग आता सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी असं म्हटल्यानंतर मनबुद्धी चित्त अहंकाराचं प्रकाशन ज्याने केलं तो मी आहे. देहाचं प्रकाशन ज्याने केलं तो मी आहे. मी प्रकाशक आहे, प्रकाश्य नाही. म्हणून 11वी कारिका सांगते, रसादयो ही एक कोशा. हे जे 5 कोश आहेत, आतापर्यंत 3 देह सांगितले. आता 3 देह म्हणजे 5 कोश. स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश, सूक्ष्म देह म्हणजे प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश, आणि कारण देह म्हणजे आनंदमय कोश. 3 देह 5 कोशामध्ये विभाजित केले. रसादयो ही एक कोशा. तैतिरीय उपनिषदामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. आता या सगळ्या कोशांचं पंचकोश विवेकामध्ये तर पंचदशीमध्ये हे सगळं येणार आहे. या सगळ्याचं प्रकाशन कोणी केलं? आत्म्याने केलं. मग कोश जणू प्रकाशित झाले, जणू भासमान आहे. मन जणू प्रकाशित झालं, बुद्धी जणू प्रकाशित झाली, अहंकार जणू प्रकाशित झाला. हे असं जणू कसं काय प्रकाशित होत? आता जमीन जर खोदली आणि विहीर केली तर त्या विहिरीमध्ये असलेलं आकाश हे पृथ्वीच्या पोटातच आहे की नाही हो? 12 नंबरची कारिका. पृथ्वीच्या पोटातच आकाश आहे ना. मग पृथ्वीच्या पोटात असलेलं आकाश पृथ्वीच्या वर पण आहे. तसं देहामध्ये जो आत्मा व्यापून आहे तोच ब्रह्मांडामध्ये. जीवामध्ये असलेलं जे स्फुरण आहे त्याला अहंकार असं म्हणतात, त्याला मी असं म्हणतात. तेच स्फुरण ब्रह्मांडामध्ये हिरण्यगर्भ रूपाने आहे. मग त्या मी मुळे मला आत्म जगताची जाणीव होते. सगळ्या संकल्पना, भावना, व्यवहार सगळे त्या मी मुळे चालतात. आणि हे जर लक्षात आलं तर व्यवहार करत असताना रागद्वेष आले तरी सुद्धा त्या आत्म्याची जर आठवण ठेवली तर ते रागद्वेष माझ्यावर हावी होत नाही. म्हणून मुमुक्षुने त्याच्यावर सतत लक्ष ठेवावं. असं लक्ष कोणाबरोबर राहतं? श्रुतीच्या सहवासात राहिलं तर, संतांच्या सहवासात राहिलं. संता सवे बैसता योग मार्गे पैसता. त्यांच्या सहवासात राहिलं तर हे सगळं जमतं, नाही तर नाही जमत हो. संतांच्या उपदेशानुसार चाललं की गडबड आहे सगळी.
आणि एकदा जर आम्ही भेद करायला लागलो तर मग त्या भेदामध्ये तरतम भाव तयार होतात आणि त्यातून भय निर्माण, त्या भेदातून भय निर्माण होते. जन्म मरणाच्या फेऱ्यात आम्हाला भय घेऊन जा. विद्याद्वयी भयम भवती. माझा असा निश्चय झाला पाहिजे की हे जग अभेद आत्मतत्वाने व्यापलेलं आहे. ते आत्मतत्व अभेद आहे, ते मी आहे. एक श्रुती अजून बघूया 14 नंबरची. जीवात्मनो पृथक्त्वम. जीव आणि आत्मा यांना वेगळं वेगळं करण्याच्या भानगडीत पडू नका. जीव ब्रह्मैव न परा. देहाच्या निर्मितीपूर्वीही आत्मा आहे, देहाच्या गमनानंतरही आत्मा आहे. त्यामुळे आत्मा कधी नाही असं झालंच नाही. पण ज्या वेळेला जगत उत्पन्न होतं तेव्हा या जगताचा कोणीतरी निर्माता आहे असं आम्हाला मानावं लागतं. कारण जगत निर्माण झालं हा आमचा निश्चय आहे. म्हणून ही घड्याळ आहे, हा टेबल आहे, हा मोबाईल आहे, हा आमचा निश्चय आहे. म्हणून जगताचा निर्माता मानावा लागतो. पण त्यासाठी ईश्वर तत्व सांगितलेलं आहे. म्हणून जीवाचं ईश्वराशी तादात्म्य करण्याच्या भानगडीत पडू नका. ईश्वर समजुतीसाठी सांगितलं आहे. गौण तत्व आहे. प्रत्येकाचा एक पिंड असतो. कोणाचा प्रेमळ असतो, कोणाचा भाविक असतो, कोणाचा क्रियाशील असतो, कोणाचा त्याग वृत्तीचा असतो. त्याप्रमाणे त्याला फळ देणारा ईश्वर आहे असं सांगावं लागतं. म्हणून ईश्वर जगत सांभाळतो असं बोलावं लागतं. जगतच जर झालेलं नाही तर ईश्वर कुठे झालाय? आता फलाशेनी जे येतात अथर्व शीर्षामध्ये फलाशा शेवटी सांगितले. सगळ्या स्तोत्रांमध्ये फलाशा आहेत. कारण फलाशा असणाऱ्यांची संख्या खूप असल्यामुळे श्रुती मात्र पहिल्यांदा फलाशा सांगते. जगत आहे असं सांगून बोलते. जगताचा सांभाळ करणारा ईश्वर आहे असं सांगून पुढे नेते. आणि एक दिवस जगतही मिथ्या आहे, ईश्वरही मिथ्या आहे, फक्त अद्वैत सत्य आहे हे नेते. यासाठी ईश्वराची मांडणी आहे. ही ईश्वराची मांडणी गौण आहे हे लक्षात ठेवा. एकदा अभेद दृष्टी समोर आणण्यासाठी भेदाची मांडणी केलेली आहे. एकदा भेदरहित अद्वैत सिद्ध झालं की जीव नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, तर जीवाला आणि जगताला सांभाळणारा ईश्वरही अस्तित्वात नाही. म्हणून श्री गुरु तू सच्चिदानंद ब्रह्मा आहेस असं सांगता. आपल्या समजुतीला हळूहळू विकसित करून एक वेळ तू जीव नावाने अस्तित्वात नाही, जगत नावाने अस्तित्वात नाही, त्यामुळे ईश्वर नावानेही अस्तित्वात नाही, तू केवळ ब्रह्म आहे या ठिकाणी घेऊन येतात. इथे आणल्यानंतर पुन्हा आपल्या अंतःकरणामध्ये जगत सत्य आहे हा भाव शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईश्वरही आहे असं वाटतं आणि जीव रूपाने मीही जीवात्मा आहे असं वाटतं. मग आता हे कसं खोटं आहे हे 15 नंबरच्या श्रुतीमध्ये आपण उद्या बघणार आहोत. आज जीव नाही, जगतही नाही आणि म्हणून ईश्वरही नाही. ईश्वराची मांडणी गौणत्वाने केली आहे. एवढं मनामध्ये ठसवून घ्या. हा धक्कादायक विषय आहे. ईश्वराची मांडणी सुद्धा श्रुती मातेनी गौणत्वाने केली आहे.
एवढं जर लक्षात आलं तर अभेद दृष्टीची छलांग क्वांटम जंप आपल्याला घेता येणार आहे. आणि एकदा भेदाभेद रहित अद्वैताची सिद्धी झाली की पुन्हा काहीही करावं लागत नाही आहे त्या स्थितीत आम्हाला. म्हणून पुष्कळ साधनाच्या मागे लागू नका, पुष्कळ साधनाच्या मागे लागू नका. शरीराच्या दृष्टीनेही भेद दिसतो, मनाच्या दृष्टीनेही भेद दिसतो, बुद्धीच्या दृष्टीनेही भेद दिसतो, जगताच्या दृष्टीनेही जगत आणि देह वेगवेगळा भेद आहे असं वाटतं, ईश्वर आणि मी याचाही भेद आहे असं वाटतं. या सगळ्या भेदांना मोडून एकदा ब्रेन वॉश करून घेण्याची जरूर आहे. याला अभेद दृष्टी म्हणतात. म्हणून साधन कसदार पाहिजे. आता दुसरे काही ऐकायचे नाही. म्हणून संप्रदायात प्रवेश केल्यानंतर अन्य संप्रदायाच्या मागे लागू नये. एक दिशा पक्की होईपर्यंत तेच तेच ऐकावं, तसंच ऐकावं. काही लोक भरमसाठ पुस्तकं वाचत राहतात सगळ्या प्रकारचे. मला सुद्धा येऊन सांगतात हे पुस्तक छान आहे, ते असं असं आहे. एकदा शास्त्र समजलं, शांतपणे समजून घ्यायचं, पूर्ण तर्काचा वापर करून समजून घ्यायचं, बुद्धीला ती गोष्ट पटेपर्यंत समजून घ्यायची. आणि एकदा जर समजलं तर प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. मग कॉम्प्रोमाइज करण्याची जरूर राहत नाही. लक्षात. म्हणून प्राण व्यापून असतो, अंतःकरण व्यापून असतं, आत्माही व्यापून असतो. यातला आत्मा हा निरपेक्ष व्यापून आहे आणि बाकी सगळं सापेक्ष व्यापून आहे. म्हणून जीव देहात व्यापला आहे. आणि असा व्यापलेला जो जीव आहे हा जीवात्म्याने घट्ट धरून बसल्यामुळे खरा आहे असं वाटतं. वास्तविक मी आत्मा आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ती ओवी आहे, घटादिषु प्रलीनेषु. आठवत असेल तुम्हाला, आपलं सांगून झालंय 4 नंबरची कारिका. अशा पद्धतीने सगळ्या घटांमध्ये असलेलं आकाश एकच आहे, सगळ्या माणसांमध्ये असलेला आत्मा एकच आहे आणि तो आत्मा मी आहे. एकदा अज्ञान नाहीस झालं की भेद नाहीसे होतात. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने विचार करा तरी तेच, आणि भक्ती शास्त्राच्या दृष्टीने विचार करा तरी तेच. शास्त्राच्या दृष्टीने विचार महत्वाचा आहे. आम्ही भक्ती शास्त्राप्रमाणे करत नाही, वेदांतही शास्त्राप्रमाणे करत नाही. मनमानी परमार्थाने यातलं काहीच हाती लागत नाही. आणि आपल्याला आत्मस्वरूप मी आहे हे कळण्यासाठी या श्रुती माता पुढे आणखीन दृष्टांत देतात आहे. आणि त्यात प्रश्नोत्तरी पण आहे, शंका आणि त्याचं समाधान पण आहे. अशी 15 नंबरची कारिका आपण उद्या सकाळी बघणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. आपण सगळ्यांना वंदन करतो. सुट्टी झाली की विसर करतो, तो पडू न देता उद्या जॉईन व्हावं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. डॉक्टर रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय श्री राम. रामकृष्ण गोपाल श्री रामकृष्ण हरी. जय श्रीराम.